या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। पारंपरिक लवाजम्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांचा शतकोत्तर रथोत्सव कोल्हापुरात सोमवारी रात्री उत्साहात झाला। धनगरी ढोलांचा ठेका, आकर्षक रांगोळीने नटलेले रस्ते, फुलांच्या पायघड्यांचा साज अशा उत्साही वातावरणात निघालेला रथोत्सव पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती। छत्रपतींच्या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिक डोक्याला फेटा बांधून भवानी मंडपात आले होते। रथोत्सवातील ध्वनी यंत्रणेवर छत्रपती शिवराय यांच्यावरील गाणी लावल्यामुळे वातावरणात उत्साह संचारला होता। फुलांनी सजवलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि ताराबाई यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती। खासदार शाहू महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे यांच्या हस्ते त्यांचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी ताराबाई की जय या घोषणा सुरू झाल्या आणि त्यानंतर रथ उत्सवाला सुरुवात झाली। बँड पथकाने इतिहासावरती आधारित गीतं सादर केली। महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलकडे जाणाऱ्या मार्गावरती रांगोळ्या रेखाटल्या होत्या। बालगोपाल तालीम मंडळानं रथ उत्सवाचं फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केलं। मिरजकर तिकटीवर संयुक्त मंगळवार पेठेतर्फे रांगोळ्या रेखाटून रथोत्सवाचा थाट वाढवला। बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरी मार्गे पुन्हा भवानी मंडप असा रथोत्सवाचा मार्ग होता। महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, वसंतराव मुळीक, रणजित चव्हाण, प्रसन्न मोहिते, प्रवीण इंगळे, धनाजी खोत, ईश्वर परमार, राजाराम गायकवाड, विक्रम जरग, राजू मेवेकरी, संजय पवार, किशोर घाटगे, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, हेमंत साळुके, उदय घोरपडे आदी रथ उत्सवात सहभागी झाले होते। बालगोपाल चौकात महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या ढोल पथकानं ढोल वादन करून जल्लोष केला। या चौकात दुधाचे तर बिनखांबी गणेश मंदिर परिसरात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत बुंदीचं वाटप करण्यात आलं। महालक्ष्मी रोड महालक्ष्मी रांगोळी ग्रुपतर्फे लाडूंचं वाटप करण्यात आलं। रथ उत्सवात आरशी संघवी ही दुर्गादेवीच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार झाली होती। मार्गावर भगवे झेंडे लावण्यात आले होते। ठिकठिकाणी आतिषबाजी करण्यात येत होती। युवराज संभाजीराजे, शहाजीराजे, मधुरिमा राजे यांच्यासह सेल्फी घेण्याचा शिवभक्तांना मोह आवरता आला नाही।